पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आज जर मी तुम्हाला सांगितलं की माझा संसार वाचवण्यासाठी तुम्हाला एक नाटक करावं लागेल तर तुम्ही कराल का? नाटक? हे बघ वल्ले, याच्यात कोणाचंही काहीही नुकसान होणार नसेल आणि तुझा संसार जर खरंच वाचणार असेल तर एक बाप म्हणून मी त्या बाबतीत तुझी साथ द्यायला तयार आहे. हो, बोल काय? अब मी जे काही वागले त्याच्यामुळे मला माहिती आहे तुम्हाला खूप जास्त त्रास झालाय. मग तुम्हाला जो त्रास झालाय त्याच्यामुळे तुम्हाला जर खोटा हार्ट अटॅक आला तर काय? हृदयविकाराचा झटका? तुम्ही फक्त नाटक करायचं तेवढंच. हो हो हो, चालेल, ठीक आहे. हा, हे पण काय रे, हे कोणाला कळलं तर? नाही अप्पा, त्याची काळजी आपण घेऊ ना. यांना मी चांगलं ओळखते हो. जर कळलं ना की यांच्यामुळे तुम्हाला त्रास झालाय तर ते तुमच्या बाजूलाच बसून राहतील हो. सेवा करतील तुमची सगळी कामं टाकून आणि ते इथे तुमच्या बाजूला असले म्हणजे त्यांना रिया मॅडम बरोबर वेळ घालवता नाही येणार ना. आणि मी सुद्धा तुमच्या बरोबरच असेल म्हणजे हो, त्या निमित्ताने मला सुद्धा यांच्या बरोबर थोडा वेळ घालवता येईल. आणि या सगळ्यामुळे रिया मॅडमना खूप त्रास होईल आणि त्या यांच्यापासून लांब होतील. हो, मी पुन्हा एकदा मी यांच्यावर खरंच प्रेम करते हे पटवून देण्याची संधी मला मिळेल. तुम्ही एवढं करा माझ्यासाठी. बोलले, तुला जर खरंच वाटत असेल ना की हे आपण केल्यामुळे जावई बापू घरी परत येतील तर संसार वाचवण्यासाठी तुला हवं ते करायला मी तयार आहे. रडू नको, रडू नको. चांगला अभिनय केला तुम्ही. बघितलं ना, सचिन मध्ये आणि रिया मध्ये भांडणं झाली अप्पा. हो, मी देवाचरणी हीच प्रार्थना करते की त्या दोघांमध्ये अशीच भांडणं होत राहू. कारण जर भांडणं झाली ना तरच ते वेगळे होतील ना, नाहीतर ते कधीच वेगळे नाही होणार. हो, बरोबर आहे. आणि तेव्हाच जावई बापूंना सुद्धा तुझं प्रेम कळेल आणि मग ते त्या महामायेला इथनं हाकलून देतील. हा, पण अप्पा, हा, तुम्ही हे नाटक असं सुरू ठेवा. म्हणजे सचिनला पटलं पाहिजे की तुमची तब्येत खरंच खूप खराब आहे. कळलं का? हो, ठीक आहे. पण हे आपण थांबवणार केव्हा? सचिन जेव्हा रियाला घराबाहेर काढेल ना तेव्हा थांबायचं सगळं. तोपर्यंत हे नाटक सुरू ठेवायचं. चालेल. हो,
अरे अनामिका, आवरलं की नाही तुझं? अगं ऑफिसला जायचं असेल ना? नाही मावशी, आप्पांना जरा व्यवस्थित वाटेपर्यंत मी नाही जाणार आहे ऑफिसला. थांबेन इथेच. अगं पण तुझ्या ऑफिसच्या कामाचं काय, लोक खोळंबले असतील ना तुझ्यासाठी. अहो नाही मावशी, नील आहे ना, तो छान बघतो सगळं. आणि शिवाय मी फोनवरून सांगत राहीनच ना त्याला. जोपर्यंत घरून काम करता येणार आहे करत राहीन. थांबेन इथेच. तू असलीस ना की मला कसली चिंताच नसते. तरी आप्पा आणि वल्लीच्या या सगळ्या भानगडीमध्ये न माझं कंबरडच मोडतं. त्यात तो सचिन आलाय म्हणजे काय बाई विचारायलाच नको. येऊ का घरात? सर या ना. नमस्कार. नमस्कार. कशात मावशी? मी बरी. मी चहा टाकते, बसा ना. अहो नको नको, चहा वगैरे घेत बसलो तर ऑफिसला उशीर होईल. पटवर्धनचा फोन आला होता. त्यांनी काही पैसे पाठवायला सांगितले होते घरी, तेच द्यायला आले. मिस अनामिका काही पैसे. थँक्यू सर. पटवर्धनला कळवा. हो नक्की. आणि आप्पांची तब्येत कशी आहे आता? बरे आहे, म्हणजे बरेच बरे आहे. पण हार्टचं दुखणं म्हटल्यावर थोडं टेन्शन असतंच ना. आहे, करतोय मॅनेज. खरंय, आप्पांची आणि तुमचीही काळजी घ्या. आणि अजून काहीही लागलं तरी अगदी निसंकोचपणे कळवा. हो सर. एकबोटे सर, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. पैसे काय तुम्ही अनामिकाला बँकेत टाकले असते तरी मिळाले असते, पण ते देण्यासाठी स्वतः आलात, खूप बरं वाटलं. अहो माई मावशी, माझं आणि पटवर्धनचं नातं काही कामापुरतं नाहीये. त्यामुळे मला बाहेरचं अजिबात समजू नका. चला येऊ मी, ऑफिसला पोचायचंय. येतो. सर मी येते बाहेर. मावशी हे तुमच्याकडे जपून ठेवा, माझ्याकडे कशाला. चला सर, ये. आले. कमाल आहे सौरभची. सगळीकडे कसं अगदी बारीक लक्ष असतं त्याचं. आता तो इथे नाहीये तरी आपली काही अडचण होऊ नये म्हणून पैशाची सोय करून ठेवली त्याने. बरं झालं. विरोधकांनी काही आमदारांच्या मतांवर घेतलेल्या आक्षेपाने एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर विधान भवन परिसरात मीडियाच्या प्रतिनिधी आणि इतर आमदारांची एकच धावपळ सुरू झाल्याने अरे वा, पेपर वाचन चाललंय वाटतं. हो बाई, हो तेवढाच विरंगुळा. काय सारखं आपलं झोपून झोपून अंग शिंडल्यासारखं होतं ना, म्हणून. काही नाही अप्पा, आता थोड्या दिवसात बरं वाटेल आणि मग छान हिंडायला फिरायला लागाल तुम्ही. तुमच्या तोंडात साखर पडवणार जाऊबाई. मला काहीच नकोय. तुम्हीच सांगा तुम्हा तिघांसाठी मी काय करू. उकड करू का? बिन तिखटाची करते म्हणजे पचायला जड होणार नाही. थंडी पण आहे ना, तेवढंच जरा गरमागरम बरं वाटेल. खरं म्हणजे खायची काही इच्छाच नाहीये. अप्पा असं कसं करून चालेल? तेच ना, असं कसं करून चालेल? तुम्हाला काहीतरी खावं लागणार आहे. तुम्ही मला सांगा ना, तुम्हाला काय पाहिजे, मी आणते. काय पाहिजे तुम्हाला? हे बघा, यमदूताला बोलवून आणा जमलं तर. सुनबाई, या बाईंचा काहीतरी बंदोबस्त करा हो. या बाईंचा चेहरा बघितला की मला त्रास व्हायला लागतो. यांना अगोदर बाहेर राहायला सांगा. सुनबाई, यांना अगोदर बाहेर काढा या घरातनं. हो आप्पा, शांत व्हा तुम्ही आधी. आपा प्लीज, आपा शांत व्हा ना. एवढं हायपर नका हो प्लीज. मला ना खूप कळतंय तुम्हाला आवडत नाही मी इथे आलेली, पण मला तुमची काळजी वाटते म्हणून मी इथे येते आपा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या ओळखीत एक चांगले डॉक्टर आहेत, त्यांना आपण कन्सल्ट करूयात का? नाही, मला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये. तुम्ही आधी घरातनं बाहेर पडा हो. मला तुमचा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये. बाई, यांना काढवा आधी बाहेर. तुमच्या पुढे हात जोडतो, वाटल्यास पाया पडतो तुमच्या, पण तुम्ही इथून जा. इथून हो, तुम्ही जा इथून. जा.
तू का करतेस असं? तुला माहिती आप्पांना बघून तुला त्रास होतोय, तर मग तू का सारखी त्यांच्या समोर येतेस? हे बघा, मला पण त्यांची चिंता आहे म्हणून मी हे सगळं नाही करते. नाही, चिंता असती ना तर तू आमच्या घरात अशी फूट पाडली नसतीस. असो, जे करायचं होतं ते तर केलंस. आता निदान आप्पांसाठी तर मी आप्पांसमोर नीटच वागते. मला पण आप्पांसाठी काहीतरी करावं असं वाटतंय. काय खायला आणू किंवा सचिन कसं न्यूजपेपर रीड करत होता तसं करू. ऐक ना, तू अप्पांसाठी काहीच करायची गरज नाही. अप्पांची मुलगी या घरात असताना तू कशाला अप्पांसाठी काही करशील? वल्ली, एक मिनिट. मी बोलतीये ना तिच्याशी. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की अप्पांचं जे कंडिशन आहे त्यात सर्जरी पॉसिबल नाही आहे आणि त्यात त्यांचं एज किती जास्त आहे. आपण फक्त एक सेकंड ओपिनियन घेऊया ना. माझ्या ओळखीत एक सिनियर कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्यांना आपण एकदा कन्सल्ट करूया. त्याची काहीच गरज नाहीये. त्यापेक्षा ना तुझ्या घरातनं निघून जा, अप्पा बरे होती. वल्ली, हे योग्य वेळ नाही हे सगळं बोलायला. आणि ते खूप खूप मोठे डॉक्टर आहेत, खूप हॉस्पिटलमध्ये ते कन्सल्ट करतात. अप्पांना खरंच त्यांचा उपयोग होईल, ट्रस्ट मी. मी काय म्हणते, एकदा सेकंड ओपिनियन घ्यायला काय हरकत आहे? झाला तर फायदाच होईल आप्पांना. एक्झॅक्टली. होणारे जाऊबाई, हो तुम्ही काय बोलताय? तुम्ही या बाईवर विश्वास ठेवणार आहात? हा, या बाईच्या सांगण्यावरनं ह्यांचा डॉक्टर बोलवणार आहात तुम्ही? कशाला? वल्ली, अगं काय बोलतेस तू? हिचे डॉक्टर काय असतं? डॉक्टर असतात. सचिन, मला खरंच असं वाटतं की आपण एक सेकंड ओपिनियन घ्यायला काहीच हरकत नाही. मला हे सगळं अजिबात पटत नाहीये. अप्पांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. बोलले काय झालं बाहेर? हो, ती रिया आहे ना, हा, ती तुमच्यासाठी अजून एक डॉक्टर बोलवते. अरे देवा. अगं पण आपले डॉक्टर येऊन तपासून गेलेत ना. मग हो, म्हणजे आता होणार जाऊबाईंना आणि सचिनना विश्वास बसला आहे, पण ही का मध्ये नाक खूप असते ना, मला तेच कळत नाहीये. काय गं बोलले, पण समजा तिनं सांगितलेला डॉक्टर आला, त्याने मला तपासलं आणि सांगितलं की यांना काहीच झालं नाहीये, तर? थँक्यू, तुम्ही आप्पांचा एवढा विचार करताय. त्या डॉक्टरचा नंबर देता का? मी बोलतो त्यांच्याशी. सचिन, आय एम रिअली सॉरी. प्लीज तू माझ्यावर चिडू नको. मला असं वाटलं की टाइम वेस्ट नाही झाला पाहिजे म्हणून मी ऑलरेडी त्यांना कॉल केलाय. ते ऑन द वे. ठीक आहे, आपण एकदा ऐकून तर घेऊया ते काय म्हणतात ते. आता आपण पाण्यात पडलोय ना, आता आपल्याला पोहावं तर लागेलच ना. तुम्ही हे नाटक ना सुरूच ठेवा. तुम्ही एक काम करा, ते डॉक्टर जेव्हा येतील ना आणि ते जेव्हा तुम्हाला तपासतील ना, तेव्हा थोडंसं दम लागला असं अभिनय करा. आणि समजा जर त्यांना कळलं की तुम्हाला काहीच झालेलं नाहीये, तर तुम्ही सांगा की तुम्हाला बरं वाटतंय, आत्ता बरं वाटतंय. बरं, तुम्ही झोपा. ठीक आहे. आलिया भोगासी. येस मेहता सर, मी नोट करून घेतलंय. तुम्हाला पूर्णपणे ऑलिव्ह ग्रीन आणि व्हाईट थीम हवी आहे. येस, मॉर्निंगला फ्रेश दिसलं पाहिजे. दिसणार. आम्ही काही फाईन डाईन रेस्टॉरंट्स केली आहेत, त्याचे फोटो शेअर करतो मी. या चालेल. काय चाललंय? मीटिंग चालू आहे ना राधा? ओ हाय. हॅलो. मग आमची डिझाईन कधी तयार होणार? लवकरात लवकर. 2 दिवस द्या मला. बरं, तुम्ही दोघं कॉफी घेणार? नो थँक्स. डिझाईन मेलवर देणार की भेटून एक्सप्लेन करणार? नाही, मी भेटून सगळं एक्सप्लेन करेन तुम्हाला. हवं तर आपण साईट्सवर पण जाऊया. नील, सांग ना, कॉफी घेणार आहेस का? मी माझ्यासाठी करते. करू? नाही, नकोय. भोसले नगरच्या साईट्सवरचे फोटोज असतील तर दाखव त्यांना लगेच. काय झालंय, तू एवढा का वृक्ष वागतोस माझ्याशी?
मीटिंग चालू आहे म्हटलं ना, हो माहितीये, पण ते ते फोटोज ओपन कर, त्यांना दाखवायचे लवकर. दाखवते, एकच मिनिट. माझा बॉस असल्यासारखा नको ना ऑर्डर सोडू. ऑफिसमध्ये मी तुझा बॉसच आहे. नील, अति होत आहे आता. तू बाहेर थांबतेस का? व्हॉट? तू बाहेर थांब, मीटिंग झाली की बोलूया आपण. हा सर. दीर्घ श्वास घ्या, सोडा. परत घ्या, सोडा. दम लागतोय का तुम्हाला? हो, आणि ताण आल्यासारखं वाटतंय. आणि त्यातून या बाईचा चेहरा बघितला ना की माझा त्रास वाढतो. हो, त्रास वाढतो माझा. बरं, कोणती औषध देता तुम्ही? आयुर्वेदिक औषध डॉक्टर. ते काढे आणि लेप चालूच आहेत. त्यांचा अभ्यास आहे ना या सगळ्यात, म्हणून घरगुती औषध देतोय आम्ही आणि खूप फरक पडतोय. हो की नाही अप्पा? अहो, हार्ट अटॅकला घरगुती औषधं नाही चालत. नाही डॉक्टर, ह्या काही आहेत ना गोळ्या, हे बघा. नाही, या चालणार नाही. मी तुम्हाला गोळ्या लिहून देतो, त्या पटकन घेऊन या. हे घ्या. हा, लगेच या. माझ्याकडे इंजेक्शन आहे, ते मी देतो. हे इंजेक्शन हार्टच्या जवळ द्यावं लागेल, म्हणजे सर्जरी करावी लागणार नाही. नाही, नको 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 नको. काय आहे ते बरं चाललंय. हो, बरं चाललंय. अहो, असं काय? अहो, इंजेक्शन घ्या, लवकर बरं वाटायला नको का? नको, नाही, सुई टोचू नका मला. सुई नका टोचू. हो, बरोबर बोलतायत ते. हे बघा, थोडस दुखेल, पण जरा सहन करा. नको, नको इंजेक्शन नको. घ्या. नको इंजेक्शन, नको इंजेक्शन नको. असं काय करताय? नको. तुम्ही असे अचानक उठून काय उभे राहिला? त्रास होईल अप्पा तुम्हाला. वल्ली, नाही. अहो, काय चाललंय तुमचं? झोपा बरं इथे. खरंच मी बरा आहे. हो, नाही, ते मला सुई वगैरे काही टोचू नका तुम्ही. मला काही होत नाहीये आता. हो. अहो अप्पा, असं इंजेक्शनला घाबरून कसं चालेल? इंजेक्शन घ्यायलाच हवं, आपल्याला बरं वाटायला हवं ना. आता वेळेत उपचार केले नाहीत तर पुढे उगाच कॉम्प्लिकेशन्स व्हायला नकोत ना. चला या बरं, झोपा इथे या. मी तुम्हाला सगळ्यांना खरंच सांगतोय, मला काही झालेलं नाहीये. हो, काही झालेलं नाहीये मला. वल्ली, अब काय बोलताय हे तुम्ही? वल्ले, अगं तू तरी सांग ना यांना. माई मावशी, त्यांना इंजेक्शनची गरज नाहीये. त्यांना आता बरं वाटतंय. हो, नको नको. कारण त्यांना हार्ट अटॅक आलाच नव्हता. आम्ही नाटक करत होतो.
मी ना देवाकडे हीच प्रार्थना करते की त्यांच्यामध्ये अशीच भांडणं होत राहू. हो. तुम्ही हे नाटक असं सुरू ठेवा हं? म्हणजे सचिनला पटलं पाहिजे की तुमची तब्येत खरंच खूप खराब आहे. कळलं का? हो ठीक आहे, पण हे आपण थांबवणार आहोत केव्हा? सचिन जेव्हा रियाला घराबाहेर काढेल ना, जोपर्यंत सचिन रियाला घराबाहेर काढत नाही ना तोपर्यंत. हो का? चालेल चालेल. तुम्ही झोपा.